नमस्कार. तुळजापूर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकता हा रेल्वेचा मार्ग आपल्या शेतातून चालू आहे. आज बोर्डेच्या शिवारात आपली शेती आहे. त्या ठिकाणी तलाठी मंडळ अधिकारी शेत रस्त्याची पाहणी करायला येणार आहेत. त्यामुळं आज शेताकडे आलो होतो आणि त्या निमित्तानं रेल्वे मार्गाचं काम बी पाहावं असं म्हणून या ठिकाणी आलो होतो. तर आपण पाहू शकता समोरल्या साईडला रेल्वेचं काम चालू आहे, जोरात काम चालू आहे. या ठिकाणी रेल्वे रुळाला लागणार सर्व मटेरियल या ठिकाणी पडलेलं दिसत आहे. तसंच काम प्रगतीपथावर दिसतंय, पण संत गतीनं आहे. या ठिकाणी ही लोखंडी रुळाचं साहित्य पडलेलं आहे, साईडला आणून टाकलेलं आहे त्यांनी. काम चालू आहे. या ठिकाणी माल वाहतुकाचा धक्का होणार आहे असं संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. या ठिकाणी ही सगळी जमीन ॲक्वायर केलेली आहे. आपली बी 63 जमीन होती. 63 मधली जवळपास 1-1.5 एकर या रेल्वे मार्गाच्या गेलेला आहे. परिसर धाराशिव तालुक्यातील बावी कावलदारा आणि धारूर हे असाच मार्ग आहे. धारूर बावी शिवरस्ता बावी धारूरच्या मधोमधच हे रेल्वेचं काम चालू आहे. हे असंच जवळपास 80-85 असं सोलापूर ते धाराशिव रेल्वेचं काम सध्या बहुतेक ही फायनल चालू आहे. या ठिकाणी सगळं हे केलेलं दिसत आहे. या ठिकाणी दुहेरी मार्गाचं काम चालू आहे, जेणेकरून खालून धारूरला जाणारा मोटरसायकल, 4 व्हीलर, 2 व्हीलर ही त्यातून खालून जातील आणि वरून रेल्वेचा मार्ग तयार होत आहे. या ठिकाणी ही पोकलेन JCBचं काम चालू आहे दिसत आहे. साईडला सगळं ही ॲक्वायर केली त्यांनी जमीन संबंधित शेतकऱ्याला. असंच शेड वगैरे हे आपलं दिसत आहे. या ठिकाणी कोटा आहे, आंब्याची झाडं, जनावरांसाठी आपण घास गवत लावलेलं आहे. हे असंच एवढं आपलं खाली क्षेत्र आहे. तर हे देवीचं मंदिर आहे. तसंच खाली या ठिकाणी एक रस्ता आहे बावीला जाणारा. बावी ते असाच धारूरला रस्ता जातो. पाहू शकता आपण काम तर चालू आहे प्रगतीपथावर. वर्षभरात रेल्वे ह्या रुळावरून वाहेल असं ग्रामस्थाचं म्हणणं आहे. परिसरातील शेतकरी म्हणतात, परिसरातील गावकऱ्यांना आशा आहे या वर्षात रेल्वे ह्या पटरीवरून जाईल का नाही येत्या ह्या वर्षात आपल्याला कळून जाईल. हे असंच दिसतंय. काम तर सध्या प्रगतीपथावर आहे.